मी अतुल पाईकराव, सामाजिक कार्यकर्ता. माझ्यासोबत श्री दत्तात्रय अनंतवार, ओबीसी नेते उपोषणाला बसलेले आहेत. लोकांना उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर काय ते अजून माहीतच झालेलं नाही. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15(4) मध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब दिलेलं आहे. याच्यामध्ये तुकडे करून, याचं वेगवेगळं करून याचं उपवर्गीकरण करण्याचा व लाभार्थींना क्रिमिलेअरची आट लावून आरक्षणाचा बाहेर ठेवण्याचा राज्यांना अधिकार आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंद्र सिंग 1 ऑगस्ट 2024ला दिलेला आहे. हा निर्णय असंविधानिक आहे आणि SC आणि STच्या रिझर्वेशनवर थेट परिणाम करणार आहे. त्याला सरळ भाषेत सांगितलं तर SC आणि STचं रिझर्वेशन संपवणारच आहे. त्याच्यामुळं भारतामध्ये भारतीय संविधान सर्वोच्च आहे, सर्वोच्च न्यायालय नाही. आम्ही बाबासाहेबांचे वंशज आहोत, बाबासाहेबांच्या अवलादी आहोत. भारतीय संविधान, त्यातील तरतुदी व आमचं आरक्षण, आमचा अधिकार आम्हाला चांगलाच माहीत आहे आणि तो अधिकार कायम राखण्यासाठी, आमच्या अधिकाराचं जतन करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. हा सुप्रीम कोर्टाने दिलेला असंविधानिक निर्णय तात्काळ शून्यवत रद्द करण्यात यावा, तात्काळ शून्यवत करण्यात यावा, यासाठी हे आमरण उपोषण आहे. त्यामध्ये दुसरी मागणी अशी आहे की मुस्लिम समाज, जस्टिस आर्यम बापट यांनी मुस्लिम समाजातील 52 कम्युनिटीजला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड सांगितलं होतं. त्यामुळे त्यांना SC-BC प्रमाणे 5% रिझर्वेशन देण्यात यावं. तसंच तिसरी मागणी ही OBC तर्फे आहे. मराठांना जो कुणबी OBC प्रमाणपत्र देण्यात येत आहे, BP मंडल आयोगाच्या फाइंडिंग्समध्ये, सर्वेक्षणामध्ये मराठा समाज हा मागास आढळून आलेला नाही. त्याच्यामुळे त्यांना देण्यात येणारं, दिल्या गेलेलं OBC कुणबी प्रमाणपत्र सरसकट रद्द करण्यात यावं, ही एक मागणी आहे. जय भीम, जय OBC, जय संविधान.